तर किचन म्हणून खमंग वास सुटलाय कसला तरी भारी. मम्मालाच विचारूया काय चाललंय. मम्मा आज काय स्पेशल? आज स्पेशल आहेत ओल्या नारळाचे आता लाडू. ओल्या नारळाच्या लाडूची आपण रेसिपी बघूया. मम्मा दाखवेलच. पहिल्यांदा नारळ खवून घ्यायचा, तो थोड्याशा तुपावर असा भाजायचा. आता मी इथे 3 वाट्या नारळ खवलेला घेतलेला आहे आणि 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. हे सगळं मंद गॅसवरच करायचं, फास्ट गॅसवरती करायचं नाही, नाहीतर खोबरं करपायची भीती असते. आणि तो आता पूर्ण एकजीव करून गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मला पूर्ण गूळ वितळवून घ्यायला एक 10 मिनिटं तरी लागली. आता पूर्ण अशा प्रकारे गूळ वितळलेला आहे आणि आता थोडं सारण ओलसर वाटतंय. ते आपलं गुळाचं पाणी येते सगळं आपण आटवून घेऊयात. सगळा गूळ वितळवून आपण सोय आटवून घेतलेली आहे. चवीनुसार आता वेलची टाकूयात आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाका. मी याच्यामध्ये फक्त काजू बदाम घेतलेले आहेत आणि हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. मी आता हे परातीत काढून घेते. साधारण कोमट झालं ना की मग येते लाडू वळायला घ्यायचे. गरम गरम करायला जाऊन लाडू आहेत ना, साधारण कोमट झालं ना मिश्रण की मग त्याचे लाडू करा, नाही तर बर्फी करायची असेल तर बर्फी करा, पण गरम गरम करायला जाऊ नका, तर हाताला चटके बसले हात पोटले. आता आपलं सारण पूर्ण कोमट झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊया. बघूया आता वाटीत एक लाडू घेऊया आणि खाऊन बघूया. तो इकडे घेतलाय आता लाडू. दिसायला तर भारी दिसतोय. ड्रायफ्रुट्स वगैरे टाकलेत मम्मानी. खाऊन तुम्हाला मी आधी रिएक्शन सांगतो. टेस्ट भारी आहे. स्वीट पण झालाय, मस्त झालाय लाडू. मेन म्हणजे गुळाचा आहे म्हणून शुगर पेशंट सुद्धा खाऊ शकतात. एवढा पण काही स्वीट नाही आहे. बाकी टेस्ट अप्रतिम आहे. नक्की ट्राय करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलला काय करायचं? तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.